नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये आता आपण पिंपरी चिंचवड महापालिकेचे जे नवीन पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आज माझ्यासोबत आहेत पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये गेले जवळजवळ 30-35 वर्ष या शहराच्या राजकारणावरती यांचं गारुड आहे आणि या शहराच्या राजकारणाची खडानखडा माहिती आहे. सलग 6 टर्म नगरसेवक आहेत. 29 वर्ष अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवडचे संस्थापक अध्यक्ष आहेत आणि मुंबईचे थोडक्यात महाराष्ट्रात पातळीवरती उपाध्यक्ष आहेत. इतकंच नाही तर आतापर्यंत 6 टर्म नुसते नगरसेवक नाही, 2 वेळा विरोधी पक्षनेते, 2 वेळा शहराच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक, म्हणजे असे बहुविध, नंतर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, अशा प्रकारे सर्व पद या शहराच्या याच्यामध्ये राजकारणामध्ये ज्यांनी भोगलेले आहेत ते ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर यांच्याशी. भाऊसाहेब, आपलं स्वागत आहे. नमस्कार आणि तुमचं अभिनंदन. धन्यवाद. भाऊसाहेब भोईरांचं अभिनंदन यासाठी आहे, महापालिका निवडणुका पार पडल्या. 128 मध्ये 84 जागा भाजपला मिळाल्या, 37 जागा राष्ट्रवादीला मिळाल्या, 6 जागा शिवसेनेला मिळाल्या. 37 नगरसेवक राष्ट्रवादीचे आहेत. त्यांची बैठक पार पडली. त्या बैठकीमध्ये महापालिकेतील गटनेते म्हणून भाऊसाहेब भोईर यांच्याकडे ती जबाबदारी देण्यात आली. म्हणून भाऊसाहेब भोईर यांचं विशेष अभिनंदन. आणि नुसती जबाबदारी नाही तर आपसुकच आता विरोधी पक्षनेतेपद सुद्धा त्यांच्याकडेच असणार आहे. या महापालिकेमध्ये जी एकतर्फी थोडक्यात भाजपची सत्ता दिसते आहे, 84 नगरसेवक म्हटलं होती, एक मोठं बहुमत आहे त्यांच्याकडे. तर त्या पार्श्वभूमीमध्ये जनतेच्या मनात संभ्रम असा निर्माण झाला की इतक्या मोठ्या प्रमाणावरती जर भाजपचं बहुमत असेल तर विरोधी पक्ष सुद्धा तसा खमक्या पाहिजे. राष्ट्रवादीकडे फक्त 37 नगरसेवक आहेत, पण त्याच्यामध्ये तोडीस तोड लोक आहेत. आणि त्यात काल ही जबाबदारी ज्यावेळेस भाऊसाहेब भोईर यांच्याकडे आले त्यावेळेस शहरामध्ये कुठेतरी लोकांनी सुस्कारा सोडला की हा आता खऱ्या अर्थाने काहीतरी यांच्यावरती अंकुश ठेवणे कोणतरी व्यक्ती आलेली आहे. भाऊसाहेब, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की लोकांच्या मनामध्ये अजूनही संभ्रम तो कायम आहे की इथे भाजपची सत्ता जरी आली, राष्ट्रवादी विरोधात बसलेली असली, तर राज्यामध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे एकत्र आहेत. मग इथे हे राष्ट्रवादी विरोधात भूमिका बजावणार कशी? म्हणजे सत्ताधारी भाजपकडे इतकं बहुमत असताना ते वाटेल ते निर्णय घेणार आणि 37 नगरसेवकांचे तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्यावरती अंकुश कसा ठेवणार? प्रथम मी पीसीबी टुडेचे मनापासून धन्यवाद देतो. धन्यवाद. माझी पहिलीच मीटिंग आणि तुम्ही पहिलंच मला मुलाखती नेहमीप्रमाणेच चिलेकरांचे मी मनापासून धन्यवाद देतो. प्रश्न असा येतो की ज्यावेळेस राज्याच्या संदर्भात आपण चर्चा करतो, राज्य हे राज्य असतं, राज्याच्या माध्यमातून फार मोठं व्यापकता असते त्याच्यामध्ये. त्यामुळं त्या ठिकाणी ते पक्षीय धोरण किंवा सर्व काही गोष्टी बाजूला ठेवून राज्याच्या हितासाठी विकासात्मक दृष्टी घेऊन आणि केंद्रात कुणाची सत्ता आहे त्यावर त्या सगळ्या गोष्टीचं अवलंबून असतं. त्यामुळे हे आपलं घर आहे. त्या कुटुंबामध्ये नेमकं काय लागतं, त्या जनतेचा पैशाचा विनियोग जो आहे तो योग्य रीतीनं होतो की नाही होतो, त्यासाठी हा विरोध आहे. हा पक्षाला किंवा व्यक्तीला विरोध नाही. खरं, पक्ष काय धोरण ठरवत नाही वाईट करा म्हणून, व्यक्ती ठरवतात. त्या प्रवृत्तीला आमचा विरोध आहे. आम्ही महायुतीमध्ये सुद्धा आमचं पावित्र्य जपण्याचा आम्ही प्रयत्न करणार, पण त्यांना त्यांची पक्षाची प्रतिमा कोणत्याही थराला जाऊन काही करायचं असेल तर आम्ही त्यांची काळजी करायची गरज नाही. बरोबर. आम्ही सोडणार नाही ना. असं जनतेचा पैसा आहे. मी विचार करत होतो, प्रशासकीय राजवट होती 4 वर्ष. सरासरी समजा 8-9 हजार कोटीचं जरी बजेट असेल तर सगळं आस्थापना खर्च वगैरे सगळं जाऊन 3-3.5 हजार सातत्याचा जरी खर्च झाला, 4,000 जरी धरला तर 4-16 कोटीचं ह्या 4 वर्षात त्यांनी केलं काय, कुठे खर्च केला, मला तेच समजत नाही. सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अजित पवारांनी तोच प्रश्न उपस्थित केला होता. 16,000 कोटी. अहो, मणिपूर, नागालँड, मिझोराम, तुमचं सिक्कीम, गोवा यांची बजेट तरी आहे का हो? नाही. हा, इतर लोकांना प्रचंड धुळीचे कण पर्यावरण तुम्ही कुठं खेडेगावात फिरल्यागत वाटतंय. आणि अशा प्रशासकीय राजवटीमध्ये नेमकं कोण मालक होतं याची सुद्धा विचारणा मी करणार ना. अच्छा, पैसे 16,000 ठीक आहे ना, योग्य रीतीनं योग्य खर्च केला असेल तर मी असं म्हणत नाही सगळंच फुटलंय म्हणून. बरोबर. पण त्याला भगदाड किती मोठं आहे, किती त्याचे पण त्याची साईज मोजली पाहिजे ना. तुम्ही करणार काय त्यासाठी आता? मग माझी भूमिका स्पष्ट आहे. मला ह्या शहरात माझे सर्वच मित्र आहेत.
84 पैकी 80च्या 80 नगरसेवक राष्ट्रवादीचेच आहेत. काय फार मोठे भारतीय जनता पक्षाने आनंद मिरवण्यात काय अर्थ नाही. इकडून तिकडे गेलेले पण आता जाऊन दे, महायुतीमध्ये ते आमचेच आहेत. आम्ही म्हणतो आमच्याही घरात गेले, मोठ्या घरात गेले. बरोबर. ठीक आहे, राहा तिथं, दिल्या घरी सुखी राहा. पण सुख घेत असताना शहर सुखी आहे का याचा देखील विचार करा. शहर म्हणजे काय हो, किती म्हणजे आज टपरीवाले असतील, हातगाडीवाले असतील, मंडईवाले असतील, यांना तर म्हणजे त्यांना कोण आणत असल्या तर त्यांची अवस्था झाली. खरंय. त्यांच्या त्या गरीब लोकांकडे त्यांचे कुठेतरी हॉकर्स करा, सुंदर रस्ते करा. आपण म्हणजे काहीतरी नियम बरं, प्राधान्य तुम्ही कशाला देणार आहेत? मोठे प्रकल्प काय करायचे तुम्हाला? किती हॉस्पिटल बांधणार आहेत तुम्ही? मूलभूत ज्या सुविधा आहेत, त्या नदीचं गटर झालेलं आहे, पाणी दूषित येतंय, पाणी वेळेवर येत नाही, रात्री 1:30 वाजता लोकांना वाट पाहावी लागते. असं ह्या 4 वर्षात काय घडलं की पूर्वीची सुरळीतपणा होता तो अचानक बिघडला? कारण का ह्यांच्यावर अंकुश फक्त निविदा प्रक्रियापुरताच होता. अच्छा. यांना निविदा प्रक्रिया झाली की आमचं प्रतिनिधित्व संपलं. मग तुम्ही बरं झालं 128 नगरसेवक आहेत ना, यांची महानगरपालिका या शहराचे विश्वस्त म्हणून आहे. काही अधिकारी, माझा अधिकाऱ्यांबरोबर कधीच वाद नाही कोणत्या, बरोबर, काही अधिकारी अगदी बरोबर आहे. पण ह्या अधिकारी वर्ग काही ह्या 4 वर्षामध्ये त्यांना व्यसन लागलंय मालक असल्याचं. अच्छा. हा. आम्ही मालक आहोत. बरोबर, तिजोरीचे मालक ते आम्ही मालक आहोत. ही जो त्यांचा आविर्भाव वाढलेला ना, ती सूज जरा थोडी कमी करायला लागणार आहे. ते नोकर आहेत. त्यांना काय वाटलं ते सुदृढपणा आहे, पण ती सुदृढपणा नाही, तो सूज आहे. ती सूज आता कमी करायचं आमच्याकडे आहे ना व्यवस्था, औषध, सगळे औषध आहेत आमच्याकडे. त्यामुळे असं काय आम्ही काय माहिती का, अगोदर वाटलं आमचे 84, त्यांची 84, आमचे 37, काय करणारे लोक, पण समोर बघितलं तर सगळे आपलेच लोक आहेत ना. ते आपले त्यामुळे काय ना, आपलेच आहेत ना ते लोक. महाभारत. हा ठीक आहे ना, काय हरकत नाही. परंतु मी खरं त्या पदासाठी मनापासून इच्छुक नव्हतो. अच्छा. मी तसं दादांना लेखी पत्र त्यांनी ते पाहिलं, पण मी दुसरं नाव सुचवलं होतं. अच्छा. हा, ते मी आता इथं सांगू शकत नाही, तो आमचा अंतर्गत प्रश्न आहे पक्षाचा. मोठ्या मनानं म्हणलं, कारण का मी या शहरात 7 विरोधी पक्ष नेते केलेत, अनेक नगरसेवक केलेत, मला संधी मिळेल. त्याचं कारण का की अजितदादा होते, बरोबर, ते पालकमंत्री होते, त्यामुळे आम्हाला अडचण येणार नव्हती. पण अजितदादाचा एवढा मोठा आघात आहे आमच्यावर, एवढा मोठा आघात आहे की तिथं मग मीच म्हणजे मला असं वाटलं की आता एक आपण वडीलकीच्या नात्याने म्हणा किंवा एक ज्येष्ठत्वाच्या नात्यानं ती जबाबदारी आता आपण स्वीकारली पाहिजे. मी परत पत्र चेंज केलं. अच्छा. आदल्या दिवशीच केलं, त्या म्हणजे दादा गेल्यानंतर 3ऱ्या दिवशी हे केलं. आणि मग असं वाटतं की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपली सुनेत्रा वहिनींना एक जी खऱ्या अर्थानं पवार कुटुंबियांना साथ देण्याची वेळ आहे. बरोबर, अगदी बरोबर. पळून जाणाऱ्यांपैकी भाऊसाहेब भुर नाही. अनेक सत्ता, अनेक पद अशी मी कधी त्याच्यावर पाणी सोडलेलं आहे, पण माझी तत्वाशी कधी मी तडजोड केली नाही. मला त्याच मुद्द्यावरती तुम्हाला प्रश्न विचारायचा. भाऊसाहेब, तुम्ही आतापर्यंत तुमच्या 30-40 वर्षाच्या राजकारणात तुम्ही NSYचे अध्यक्ष होतात, तेव्हापासून विद्यार्थी संघटना काँग्रेसची, तेव्हापासून तुम्ही शाहू फुले आंबेडकर ही विचारधारा तुमची कायम आहे. तुमची वैचारिक बैठक ही त्या याच्यामध्ये घडलेली आहे. मग तुम्ही आतापर्यंत तुम्हाला किती मोठ्या भाजपमधून ऑफर असताना, शिवसेनेतून ऑफर असताना तुम्ही तिकडे गेला नाही. खासदारकी आमदारकीच्या वेळी सुद्धा ऑफर होती, सगळे माहिती आहे. मावळ मतदारसंघातून होते, चिंचवडमधून होती, तरी तुम्ही केवळ वैचारिक दृष्ट्या तुम्हाला मान्य नाही म्हणून तुम्ही गेला नाही. आत्ताच्या ह्या परिस्थितीमध्ये भाजप ज्या पद्धतीने राजकारण करत आहे, किंवा अजित पवारांनी सुद्धा विधिमंडळामध्ये किंवा सरकारमध्ये असताना सुद्धा वारंवार सांगितलंय की आम्ही जरी सत्तेत असलो तरी आमची विचारधारा ही शाहू फुले आंबेडकर यांचीच विचारधारा आहे, हे अगदी ठासून सांगितलं. आता तुम्ही महापालिकेमध्ये तो तुमचा स्टँड कायम राहणार का? अजितदादांचा जो स्टँड होता, अजितदादांचा तो स्टँड होता, तोच आमचा स्टँड राहणार आहे राष्ट्रवादीचा. एक लक्षात ठेवा, या शहरात माझे कोणी नेते नाहीयेत. माझे नेते फक्त सुनेत्राताई वहिनी, पार्थदादा, सुनील तटकरे, बरोबर. इथं माझे मित्र आहेत, मार्गदर्शक म्हणूया पार्थ. बरोबर, सिनियरिटीमध्ये तुम्हाला काय, माझे नेते वगैरे कोणी नाही. त्यामुळे ह्या ठिकाणी पवारांचा आदेश हा अंतिम आसन, पवारांचा उद्दिष्ट हे अंतिम आसन, पवारांची जी शैली आहे, जी विचारधारा आहे, त्याला कुठेही तडा जाणार नाही, अशा पद्धतीनेच आमचं वर्तन असणार आहे. क्या बात, छान.
इथं काय, इथं सगळे माझे मित्र आहेत आणि नेतृत्व माझे नेते फक्त रामकृष्ण मोरे आणि अजितदादा होते. बरोबर. माझे नेते कोणी नाही. काय मी नेता सुद्धा निवडताना दर्जा बघून निवडतो. आलं का लक्षात? आणि तो दर्जा कोणता असावा? सुसंस्कृतपणाचा दर्जा असावा. म्हणजे तुम्ही अंकुश ठेवणार थोडक्यात. 100%. मला प्रश्न असा आहे पुढचं तुम्हाला, की अजितदादांनी निवडणूक प्रचारामध्ये इतकं रान पेटवलं होतं. त्यांनी जे पहिली प्रेस कॉन्फरन्स घेतली, त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये 60,000 कोटी 9 वर्षाचे, म्हणजे भाजपचे 5 वर्ष आणि 4 वर्ष प्रशासकीय, 9 वर्षाच्या काळामध्ये 60,000 कोटी रुपयांचं बजेट खर्च झालं. त्याच्यामध्ये 10-20 हजार कोटी, 20,000 कोटी रुपये पगार पाण्यावरती गेले. 40,000 कोटीची कोणती कामं 9 वर्षात झाली, हा एक साधा प्रश्न त्यांनी विचारला होता. माझा तोच प्रश्न. आणि तर 70 लाखाचा पूल 7 कोटीला, 12 कोटीचं सॉफ्टवेअर 120 कोटीला, नंतर 42 कोटी लर्निंगचे गेले कुठं, 600 कोटी केबलचे गेले कुठं, शहरामध्ये सगळं सीसी कॅमेरे 9,500 बसवले, 450-500 कोटी रुपये खर्च झाला, ते गेले कुठं. हे जे सगळी प्रश्नांची जंत्री उपस्थित केली होती, लोक एकदम अवाक झाली होती की दादांनी एवढा अभ्यासपूर्ण ही सगळी मांडणी केली आहे. आताच्या परिस्थितीमध्ये सभागृहामध्ये या प्रश्नांची उत्तरं तुम्ही मिळवणार का? मी तर सुरुवातीलाच बोललो, त्यांनी 9 वर्षाचं मानलं, मी 4 वर्षाचं बोललो होतो. त्यांच्या बरोबर आहे दादांचं. विचारलंच पाहिजे ना. आता लोकांचं कसं असतं माहितीये का, की लोकांना काय वाटतं विरोधासाठी किंवा यांना नावलौकिकाचं काय राहिलं आता, काय तो विषय नावलौकिका हा विषय तुम्ही त्याच्या पलीकडे गेलात, तो काय प्रश्न आहे? मला जनता खूप अंतर्मनातून स्थान देते. लता दीदींसारखी माणसं व्यक्ती होऊन गेल्या की त्या माझ्या त्यांच्या कुटुंबामध्ये मला स्थान होतं. बाद झालं, यापेक्षा नाव कुणाच मोठं होऊ शकत नाही. आणि मला प्रश्न असा येतो की दादांनी जे तळमळीने बोललं ना, दादांना त्या दादांची खंत आहे. मी माझं कारण मी माझ्या निवडणुकीत गुंतलेलो होतो. बरोबर. की दादा पहिल्या मिटिंग मध्ये आमच्या नगरसेवकांची मिटिंग झाली, ते प्रोसिडिंग पण आहे, त्याचं सीसी कॅमेरामध्ये चित्रित पण आहे. ते त्यांना तीच खंत की मी एकटाच लढलो म्हणून. हो, खरंय, ती खंत आहे. त्यांना नावं घेऊन त्यांनी बोलले आमच्या इथले नेते मंडळींची, ते खंत व्यक्त केली त्यांनी. आणि ते आम्ही ह्या 2 कानांनी ऐकली, डोळ्यांनी पाहिलं बोलताना. आता दादांना खरं तर म्हणजे संभ्रम अवस्था होती. खरं तर दादा, खरं सांगू का, सगळीकडे सगळ्यांना वाटतं दादाच पाहिजे. नाही, खरं ते काय 1 ते 10 क्रमांक दादा आहेत. प्रॉब्लेम असा आहे. 10 नंबर. त्यामुळे सगळ्या महाराष्ट्रात निवडणुका आणि एवढ्या महानगरपालिका 29 महापालिका, त्याच्यामध्ये सगळ्यांना दादाच पाहिजे. पण दादाचा जीव इथं अडकलेला, पण दादा वेळ देऊ शकत नव्हते. म्हणून त्यांनी काय केलं, पहिले दिवस आहेत ना ते बाहेर फिरले. पण लोकांना, इथल्या लोकांचा असं नेत्यांचा समज झाला किंवा इथल्या लोकांचा समज झाला, दादा काय सिरियस घेत नाही बरं काही निवडणूक. नाही, पण दादांनी फार सिरियसली घेतलं. आणि ते सिरियस न घेतल्या काही गोष्टी सिरियस त्यांच्या अनावधानाने आहे. सगळे महाराष्ट्राचा कारभार बघत असताना. पण आमची सगळी लोक भारतीय जनता पक्षात गेली. बरोबर. ते गेलेले सगळे निवडून आले तिथं. हो, ते खरंय. आणि आता ते काय, खरं सांगू का, दादांबद्दल एक गैरसमज आहे की ते खूप कडक आहे. नाही, ते दादा फक्त प्रशासनासाठी कडक होते. ते आतून पूर्ण हळू होते. तसंच असतं, ते एवढी लोक सोडून गेली असती का? नसतील. दादांनी ताबडतोब त्यावर त्यांच्यावर कारवाई करायला हवा. आणि आता मी माझी भूमिका ती राहणार आहे. मी पारदादांशी चर्चा करताना बोललो की जे माणसं चुकीचे काम करतात ना, त्यांच्यावर रिॲक्शन नाही, त्यांना जाऊन द्या ना, एकदाच जाऊन द्या. कोण पक्ष विरुद्ध पक्षात राहून काम करत असेल ना, बाबा हा नारळ तू जा, तू खूप मोठा हो, तू डायरेक्ट केंद्रात जा, नाही का, मोठ्या पदावर राज्यपालपदी जा, कुठे सगळीकडे पद घ्या, पण आमच्यात घाण करू नका. आता खूप झालं म्हणजे. अहो पण दुसरं एक म्हणजे असं सहज मी असं एकटा बसलो, कारण का मी 30 वर्ष बघतोय, सहज एकटा बसलो ना. पण या दादा हा किती मोठ्या मनाचा माणूस असेल बघा. अख्खी भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी 2-4 जण सोडले तर, खासदार पूर्वश्रमीचे अजितदादांचंच प्रोडक्ट, महेश दादा अजितदादांचंच प्रोडक्ट, बरोबर, जगताप पूर्ण कुटुंबीय अजितदादांचंच प्रोडक्ट, भोईर भाऊसाहेब भोईर पहिली संधी दादांनीच दिली, विलास लांडे पूर्ण अजितदादाचं प्रोडक्ट, बरोबर, आजम भाई पानसरे पूर्ण अजितदादाचं प्रोडक्ट, योगेश भर पूर्ण अजितदादाचं. अजून दादांनी काय करायचं, शहराचा विकासाबरोबर यांचा पण विकास न कळत पदाच्या माध्यमातून किंवा इतर मार्गाने झालंच की झालं. खरं. पण मला असं वाईट वाटतं की सगळे सोडून गेले दादांना. आणि मधल्या काळामध्ये दादांवरच्या पद्धतीचे आरोप झाले, ते अतिशय दुःखद घटना आहे ती. एक ठीक आहे, व्यक्त झालं, तो पाठ जरी बसला तरी
शब्द हे मनावर कोरले जातात कधी. ते आहे खरं. शब्द हे शस्त्र आहे. शब्द पुसत नाही. शब्द कधीच सुचत नसतात. म्हणजे एक गद्दारी केली सुराजी पिसळ तर अजून शिवाय घालतात 400 वर्ष. ते काय असतं, एक घटना अधोरेखित असतात. आणि चिलेकरजी मी खरं सांगू का, मोराया गोसायच्या मी गावात जन्म घेतला. चापेकरांचा आम्हाला आदर्श आहे. मी समाधान एकाच गोष्टी आहे की दादा जिवंत असेपर्यंत मी दादावर आहे. दादांना सोडलं नाही. खरंय. हा बस ते मला पद नाही मिळाली. आता हेच पद सुद्धा मी नको म्हणत. मला पदाच्या मला असं काय वाटत नाही, पद मिळाल्यानंतरच माझी ओळख निर्माण होणार आहे. माझ्यात तेवढी धमक आहे. पूजा ही कधीच व्यक्तीची होत नाही, पदाची होत नाही, कर्तृत्वाची होती. ते खरंय. कर्तृत्व अधोरेखित केलं जातं. कर्तृत्वाचा इतिहास नोंद घेतो आणि भविष्यकाळ त्याचा उज्ज्वल असतो त्या व्यक्तीचा. तुम्ही चांगल्या संगतीमध्ये बसा, उत्तम लोकांबरोबर चर्चा करा. काय नाही, उठ सूट सकाळी उठलं की राजकारण निविदा कोणाला द्यायच्या, ह्याला कसा पाडायचा, ह्याचं पद कसं हिसकवायचं. अहो काय नसतं, सगळं इथंच असतं. अजित पवारांची गेल्या 6 महिन्यातली जी भाषणं ऐकली तर त्याच्यामध्ये त्यांचे सुद्धा शब्द सगळ्याचे निर्वाणीचे होते. मग ते बोलताना सुद्धा त्या पद्धतीने बोलायचे की काय वर घेऊन जायचं का, एवढं कमवता, केवढी चुकीची कामं करू नका वगैरे, आज हे उद्या नाही. त्यांची ते भाषणं एक त्यांचे शब्द ते आता आठवल्यावरती लक्षात येतं की माणूस जाताना निर्वाणीचं जे शब्द येतात ना ते आपोआप त्यांच्या मुखात येतात. म्हणजे ते फार हे वाटतं. मला सांगा, अजित पवारांनी यावेळेस घेतलेला निवडणूक काळातला जो स्टँड होता तो महापालिकेतील चुकीच्या कामाच्या विरोधात होता, भ्रष्टाचाराच्या विरोधात होता. तो काही व्यक्तीचा किंवा ह्याचा विषयच नव्हता तिथे काही. आता तुम्ही तिथे महापालिकेत विरोधी पक्षनेते म्हणून जाणार आहात. पुढच्या 5 वर्षामध्ये भाजपने काही समजा अशा चुकीची कामं केली, भ्रष्टाचार केला, तर तुम्ही सभागृहात आणि रस्त्यावर दोन्हीपैकी कोणता मार्ग तुम्ही निवडणार? मी सुरुवातीलाच त्यांना सांगणार आहे माझ्या पहिल्याच भाषणामध्ये, तुम्ही जे करणार आहात, जे काय करणार आहात ते पूर्ण त्याचे परिणाम पूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार. कारण आपण महायुतीमध्ये महाराष्ट्रात बरोबर. तुम्हाला जर प्रतिमा मलिन करून घ्यायची असेल आणि तुम्हाला प्रतिमा मलिन केल्यानंतर सुद्धा तुम्हाला काय फरक पडत नसेल तर आम्हाला फरक पडणार आहे. आम्ही लढणार, तत्वासाठी लढणार. विरोधी पक्ष म्हणून नव्हे तर एक नागरिकांचं प्रतिनिधित्व आम्ही करतो, विश्वस्त आहोत. त्या नागरिकांचे उत्तरदायित्व आम्ही स्वीकारलेलं आहे, त्यांचंही तेच दायित्व आहे. पण तुम्ही चुकीचं काम करणार असेल तर रस्त्यावर पण उतरू आणि महानगरपालिकेत पण उतरू. रस्त्यावर सुद्धा आमचं संघटन आहेच की. अच्छा. आणि मी गोरगरिबांसाठी जास्त काम करणार आहे, त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना सुद्धा इन्व्हॉल्वमेंट करणार आहे. कारण का व्हाईट कॉलर लोकच तुम्हाला सल्ला देऊ शकतात असं नाही. आता यांचे सल्लागार समितीवर 4,500 कोटी खर्च केलेत. अशी कोणत्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे सल्ले घेतले काय माहिती. काय म्हणजे युनोची लोक आणली होती, शास्त्रज्ञ सगळे टॉपची जगातले, असं कोण आणलं होतं? 4,500 कोटी आहो त्या अमरावती, मिरज, ह्या महानगरपालिका, अकोला, वर्धा यांच्याकडे पैसे नाहीत उपकाराला. आता मी खरं तर यांची पालखीतनच मिरवणूक काढली पाहिजे त्या सल्लागाराची. 4,500 कोटी झाले काय म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय की तुम्ही लघु बघ. आणि सांगू का, ते सगळे यांना कदाचित कर्माचा सिद्धांत सुद्धा माहिती का नाही मला माहित नाही. त्यांनी खरं थोडं अध्यात्म ठक्कर बापूंचं पुस्तक वाचायला द्या तुम्ही त्यांना. त्यांनी किमान छोटं पुस्तक पाहिजे, सद्गुरू वामनराव पै वाचा, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. खरे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होऊन नाही देणार आम्ही चिलेकरची. असं काही नाही. त्या लोकांचा प्रश्न पडला. आज मी आपले शहरातले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे त्यांची एक पोस्ट वाचली. त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की महापालिकेमध्ये 84 भाजपचे आहेत आणि आता अशा काही हालचाली सुरू आहेत की 37 आलेले राष्ट्रवादीचे हे सुद्धा त्याच्या मांडीला लावून सत्तेत सहभागी होणार आहेत. उपमहापौर त्यांना देणार, त्यांचे आवाज बंद करणार. म्हणजे 128 मध्ये 121 जर सत्ताधारी असतील तर आपण पुढची काय कल्पना करायची की हे काय दिवे लावणार आहेत. म्हणजे आतापर्यंत एवढी मोठी लूटमार केली, त्याच्यापेक्षा जास्त महापालिकेला आतापर्यंत 15,000 कोटीची कर्ज प्रकरण आहेत त्याच्यामध्ये काहीतरी. हे पुढच्या काळामध्ये सगळी पालिका साफ करून टाकते. आताच त्याच्यामुळे विरोधी पक्ष म्हणून सगळ्यात जास्त जबाबदारी कोणाची असेल तर तुमची आहे ना. जबाबदारी स्वीकारली आहे. मी आता मध्ये प्रभागाची छानबीन करतोय, काय नाही, पैसे नाहीत. आणि बजेटची मोठी गंमत असते. लोकांना काय वाटतं बजेटमध्ये तरतूद झाली, आता हे नवीन बजेटची तरतूद आहे. हे इतकी गंमत असते ना, सगळ्यांना भूलभुलई आहे. अशी ही बनवाबनवी नाही का, बरोबर. अशी ही बनवाबनवी असते म्हणजे बजेट.
म्हणजे तो मागचे बिल काढण्यासाठी पहिले ते हेड ओपन करायचा, पहिले ती काळजी घ्यायची. मागच्या बजेटमध्ये झालेल्या कामाचं पूर्तता पूर्ण करण्यासाठी पहिले म्हणजे 25-30% ती रक्कम जाते. बरोबर बरोबर. मिळते 40-42%, 17-18% मध्ये काम करायला लागतं लोकांना, तरतूद झाले. सगळं काय सगळं नाही, पण आहे मी काही नैराश्याच्या गर्दीत नाहीये. काही चांगली कामं असतील तर आम्ही मिळून, आम्हाला जर खरं सांगितलं ना की त्यांनी अगोदर मिटिंग घेतली आमची विरोधी पक्षांबरोबर, अच्छा. की आमचा हा हेतू आहे, स्पष्ट हेतू आहे, तर आम्ही चर्चा पण करणार नाही. कशाला भाषण करत बसायची? खरे 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 खरे. सांगा ना पण तुम्ही आम्हाला. चांगल्या कामाला पाठिंबा असला पाहिजे. 100% ना. शहर सुशोभित होतंय, सुंदर होतंय. आता एका ठेकेदाराला तुम्ही किती कामं देणार आहे? कुणाचे कोण बगल बच्चे आहेत ना, पहिले मी त्यांना बघणार आहे. क्या बात आहे. होय. कोण कुणाचे बगल बच्चे आहेत ना, ते जर ते कुणाच्या नावावर आमच्या एवढ्या सरळ आमदारांची नावं जर खराब करत असतील, बरोबर बरोबर, तर मी त्या बगल बच्चांकडे बघणं गरजेचं आहे. कारण का महायुतीमध्ये त्यांचं नाव बदलं म्हणजे आमचं पण नाव बदलं. तुमचं पण माहितीमध्ये इतकी सरळ माणसं आहेत ते. एकतर त्या माणसांना मी त्यांचं असं मी बदनामी होऊन देणार नाही. त्या बगल बच्चांकडे पहिलं बघणार आहे. नाही, हे फार मोठ्या प्रमाणावरती लोकांमध्ये आता ते पसरले. लोक सुद्धा चर्चा करतात की नगरसेवकच ठेकेदार झालेच. हो, आता ते एक मोठं बेरोजगार हटव मोहीम आहे ती एक. परंतु नाही, काय यांना समजत नाही. आता तसं माझ्या तर कानावर नाही नगरसेवक, परंतु हे जे त्यांचे बगल बच्चे जे आहेत काहींचे, ते त्यांची कामं वेळेत झालीत का नाही, त्यांनी ठेकेदारी निविदा घेतलेली, ती निविदा पूर्ण वेळ झाली का नाही. आणि अधिकारी तर एवढे मस्तीत होते, काही L1 आलेली माणसं त्यांना मिळू नये म्हणून कॅन्सल केलेले निविदा. होय का? माझे काय पुरावे आहेत? मी तुम्ही जर म्हणले दाखवा मला पुरावा, तर मी उद्या देतो तुम्हाला पुरावा. मी इथं लोक बघतायत, मी त्यांचा विश्वासघात करण्यासाठी बोगम नाही बोलणार तुम्ही, बरोबर. L1 का ते आम्हाला पाहिजे नव्हतं. अरे एवढा अधिकाऱ्यांचा धुमाकूळ. प्रशासनाला पहिला अंकुश लावायला लागणार तुम्हाला. नाही, ती सवय लागली आहे त्यांना. गोड गोड गुलाबी गुदगुल्या या सगळ्या अशा मस्त सवय लागलेल्या आहेत त्यांना. हो साहेब, 4 वर्ष प्रशासकीय राजवटीमध्ये यांनी जी काही धुवाधार बॅटिंग केली, पूर्ण अतिशय लुटमार केली, म्हणजे मला तर वाटतं ते त्यांनी खरं 24 तासाच्या वर परमेश्वराने आणखीन वेळ वाढून दिला असता तर ते 10-12 तास, तेवढे 35 तास ते जागे राहिले असते. इतकी विकासाची भूक होती त्यांना. नाही नाही, तर या सगळ्या लोकांची आता सरकार पण तसं तुमचंच आहे. सुनेत्राताई तुमच्या नेते आहेत, त्या सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत. ह्या 4 वर्षाच्या प्रशासकीय राजवटीची चौकशी का नाही लावत तुम्ही? चौकशी, पत्रिका या सगळ्या गोष्टी होणार आहेत. आणि प्रशासकीय राजवट असल्यामुळे चौकशी लावणं आवश्यक आहे, कारण प्रशासनावर आमचा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही पारदर्शक आहात, त्याच्यामुळे चौकशी खरं करायला तर त्यांनीच मागणी केली ना आमची चौकशी करा. इतके सरळ माणसं आहेत. पण आम्ही त्यांच्याबरोबर आहोत ना, आम्ही पण मागणी करू कशा ना कोणत्या पद्धतीने. कोणतेही चुकीचं काम एक कालखंड विशिष्ट गेल्यानंतर काळ माफ करत नाही, हे यांना समजलं पाहिजे. कर्माचा सिद्धांत आहे, काळ माफ करत नाही. चुकीची जी कामं केली असतील ती चवट प्रायचित्त होणारच. बघा सर, तुम्ही आता ह्या सगळ्या याच्यामध्ये हे आपलं राजकीय गप्पा झाल्या, पण शहराच्या गरजा लक्षात घेता तुमच्या क्रमाची प्रायोरिटी कशी राहणार आहे? म्हणजे आता शहरात आपण पाण्याचा प्रश्न आहे, अतिक्रमणाचा आहे, वाहतूक कोंडीचा हा फार मोठा प्रश्न आहे. तुम्ही पाहिलं तर शहरातले CC कॅमेरे सगळे बंद आहेत. नदी प्रदूषणाचा तुम्ही सांगितलं तो मुद्दा अत्यंत गंभीर आहे. हे रस्ता, पाणी, लाईट, गटर. मला वाटतं की मी तुमच्या माध्यमातून सत्तेत असलेल्या मंडळींना पण सांगू इच्छितो, ही दिखावी जे दिखाऊ म्हणजे उद्घाटन, मोठे मोठे प्रकल्प हे थोडे बाजूला ठेवा. बेसिक गरजा काय आहेत शहराच्या, त्या पहिला पाहिजे. उत्तम पाणी पुरवठा पाहिजे. तुम्ही 2च तास द्या, पण तो वेळेत द्या. ते 24 तासाचं उगीच आश्वासन नका जाऊ. जे जमत नाही काय, अनेक शहरामध्ये महाराष्ट्राच्या 3 दिवसांनी पाणी येतं, 8 दिवसांनी पाणी येतं. लोकांना सवयी लावा तुम्ही. योग्य वेळीत योग्य पाणी द्या त्यांना. पाणी पुरवठा सुरू, तो स्वच्छ पाणी पुरवठा असावा. त्या पाण्याची गढूळ पाणी जर त्या पाण्यात येत असेल तर तुम्ही काय देणार त्या पिढीला? खरे 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 खरे. पूर्ण पर्यावरणाच्या संदर्भात प्रदूषण प्रचंड हाय होत चाललेले आहे. 50 मीटर पर्यंत, 20 मीटर पर्यंत धुळीचे कण आहेत. श्वास घेताना सर्दी, खोकला, तरुणांना दमा, या सगळ्या गोष्टी ज्या आता व्हायला लागलेल्या आहेत. प्रदूषित शहरामध्ये, प्रदूषित शहरामध्ये गंध जाते, तिथं लक्ष द्या. नका ना, नको उद्घाटन. कशाला लोकांना दाखवताय तुम्ही काम? अख्खा देश काँग्रेसने उभं केलं तरी त्यांना बाजूला केलं. तुम्ही अशी कोणती क्रांती करून करणार ते काय दाखवणार? आणि तुम्ही महानगरपालिकेचे प्रकल्प स्वतःच्या नावावर खपू नका. महानगरपालिकेचे हे जनतेचे,
हा एक फार मोठा मुद्दा तुम्ही बोलला. ते काय ते प्रकल्प तुम्ही खपवू नका. तुम्ही तुमच्या पात्रतेनुसार किती अनुदान आणलं किती आणलं त्याच्यावर तुम्ही तुमचं उद्घाटन करा. माझं असं मत आहे की हे सगळे जे आहेत ना, हे जे मूलभूत ज्या गरजा आहेत. दुसरी गोष्ट, शिक्षणावर कोणाचं लक्ष नाही, अजिबात नाही. शिक्षण हा बाल गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे प्रचंड. मला असं वाटतं की ज्यांना कळत नाही त्या तिथं का बसलेत ते. शिक्षण क्षेत्रामध्ये तुम्ही काय करा, मलाही समजत नाही पण मी सांगू शकतो. मी शिक्षण संस्था चालवतो. देवळेकर सरांसारखे ज्ञानप्रबोधन सर, बरोबर, मनोज देवळेकर बरोबर, त्यांच्यासारख्या म्हणजे त्याचं सहकार्य घ्यायला हरकत नाही. काय हरकत आहे, एक ज्ञानप्रबोधन कशाला पाहिजे, तुम्ही 10-12 ज्ञानप्रबोधन तयार करा. बरोबर, पण त्यांच्यामध्ये हस्तक्षेप नका. तुम्हाला फारच आवड ना हस्तक्षेप करायची, फक्त खरेदीपुरता हस्तक्षेप करा. ड्रेस घेताना मग तुम्हाला आनंद होईल. जे काय खरेदी असेल ना तिथं, पण ते शिक्षण जे वैचारिक चालतं, बौद्धिक चालतं, त्या माणसाला प्रामाणिकपणे काम करू द्या तिथे. तुम्हाला सल्लागार कशाला पाहिजे ना. आता तुमच्या अर्थ कोलमडले अर्थकारण, मग इथे जे अर्थतज्ञ आहेत अनेक लोक आहेत ना, त्यांना बोलवा, त्यांची कमिटी करा. बाबा आम्हाला हे बजेट करायचं, आमच्या 1000 कोटीच आहे. मग 1000 कोटीपैकी प्रायोरिटी कशाला द्यायची, मोठे प्रकल्प बाजूला ठेवा, सगळे बाजूला ठेवा. मग काय बरोबर, एसटीपी प्लॅन आहे का, महिला शुद्धीकरणाचं फिल्ट्रेशन प्लॅन व्यवस्थित आहे का, त्याचं कुठे लिकेज आहे का, ते नाल्यातलं पाणी नदीत जाते का, पाणी कुठे दूषित आहे, दूषितीचा उगम कुठे आहे तो लपवा ना, तो बुजवा. हे काम करा ना. कशाला तुम्हाला एवढे मोठे किती नाट्यगृह करणार आहेत तुम्ही अजून. मोठे प्रकल्प राबवण्याची प्राथमिक गरज ज्याची आहे, प्राथमिक पहिले शहर सुंदर करा, पुढचे 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून करा. डीपी मधलं आत्ताच तुम्ही डीपी मध्ये टाका. हा डीपीच्या बाबतीमध्ये फार मोठा विषय. डीपीला 50,000 हरकती आल्या. तुमचा काय म्हणजे त्याच्या भूमिका काय राहणार. डीपी म्हणजे घरात बसून केलंय हो यांनी, यांना काय माहितीये डीपीचा अर्थ काय, यांना कोणी इथं राहायचंय. या अधिकारी जे येतात ना, ह्यांना कोणी इथं राहायचंच नाही, पर्यटनाला आलेले तिथं. काही अधिकाऱ्यांबद्दल, मी सगळ्या अधिकाऱ्यांबद्दल नाही बोलत, मी काही माझे सगळे अधिकारी मित्र आहेत, माझ्याबद्दल अधिकाऱ्यांचा काय, पण काही अधिकारी खरंच मालक असल्याच्या आयुर्भाव वागतात. त्यामुळं त्यांना डीपीचा हा रद्दच झाला पाहिजे. हा जो डीपी आहे ना तो रद्द झाला पाहिजे. बरोबर, नव्याने लोकप्रतिनिधींनी केला पाहिजे का आमचं शहर आहे, आमची स्मशानभूमी इथं आहे, यांची नाही. हे जे डीपी करणारे लोक होते ना, यांच्या स्मशानभूमी इथं नाहीये. बरोबर बरोबर, आमची स्मशानभूमी इथं चिंचोड, पिंपरी चिंचोड शहरात आहे. यांची बॉडी तिकडे गावाला जाणार, यांच्या बॉड्या गावाकडे जातील अधिकारी. आमची इथंच आहे. त्यामुळे आमचं इथं राहणारा प्रत्येक नागरिक जो शहरातला 27 जनतेला काय पाहिजे ते द्या. त्या गरजा महत्वाच्या आहेत ना. तुम्ही कशा शाळेचं स्ट्रक्चर बघा, शाळा किती आहेत, मुलांना मुलींना वेगळे वॉशरूम आहेत का, मुलींचं काय शोषण होतंय का, मुलींना कोण त्रास देते का. वाहतूक कोंडीचा एक फार गंभीर प्रश्न आहे. वाहतूक कोंडीचा एक आता सिंगापूरमध्ये पण छोटेच रस्ते आहेत, पण त्यांनी उत्तम वन वे केलेलं आहे. आपलं कुणी कुठूनही कसंही गाडी, काय त्याला अर्थच राहत नाही. हा, ट्रॅफिक पोलिसांना हात करतात, जातात निघून. कडक कायदे आहेत ना. गाडी जप्त म्हणजे ना, गाडीच्या किमती एवढा दंड ठेवला पाहिजे, सगळे सुधारतील. पार्किंगची पण बोंबाबोंब आहे. ह्या ज्या मूलभूत ज्या शहरासाठी जे ते पहिले राबवा, ते राबवा. मग तुम्ही मोठे उद्घाटन, मग ते मोठे कशासाठी. एक तर आता तर काही दिवसांनी पगाराला पैसे राहतील का, नाही शंका आहे. इतकी तिजोरी खाली. उत्पन्नाचा स्रोत तुम्ही वाढवत नाही. भौतिक जे उत्पन्न आहे त्यावर महानगरपालिका चालते. घर टॅक्स किती नोंदणी आहेत, प्रत्यक्षात घरं किती आहेत. 2012 नंतर काय ना घर झालंच नाही का, डबल वाढलेत. मग बरं, मग तुम्ही त्याला पाणी दिलंच नाही का, मग त्या पाणीची नोंद आहे का, पाणी किती तुम्हाला एमएलडी येतं, किती जमीन मुरलं जातं, किती चोरी होती. 40% चोरी जे मग किती तूट आहे वर्षाला, ते तूट तुम्ही तोंड मिळवून करणार का नाही. थोडक्यामध्ये ही सगळी गोळाबेरीज तुम्ही करायला लावणार त्यांना. 100% करायला लावणार. म्हणजे महापालिकेचा कारभार पारदर्शक नाही. पूर्वी प्रवीण सिंग परदेशी इथं होते, आयुक्त होते. त्यांनी जिथे जिथे महापालिकेचा मोठा प्रोजेक्ट असेल तिथे त्या विषयीचा फलक लावला जायचा की हे काम या तारखेला सुरू झालं, या तारखेला संपणार, त्याच्यावरती खर्च इतका, त्याचा साधारण ठेकेदार हा अमुक, हा सगळा लोकांच्या माहितीसाठी असायचं. आता ते सगळं बंद झालेलं आहे. सारथीवरती सुद्धा तक्रार केल्यावर 24 तासाच्या आत तिचं निराकरण व्हायला पाहिजे अशी पण अट होती. आता ते सुद्धा नाहीये. हे सगळं जो एक लिथार्जी आली, एक जे शैथिल्य आलेलं आहे त्याच्यामध्ये, याच्यासाठी तुम्ही प्रशासनाच्या मागे आसूड घेऊन लागणार का. माझं कामच ते. आणि प्रशासनावर मी प्रशासनाचा खूप आदर करतो, कारण आजपर्यंत माझे सगळे आयुष्यामध्ये अधिकारी मित्रच झालेले. काही अधिकारी येतात ते, परंतु ह्या 4 वर्षात काय झालं,
लोकप्रतिनिधी नसलेल्या कारणानं त्यांना वाटलं आता चला उधळले म्हणजे काय रेसमध्ये एकच घोडा उधळतो इथं सगळेच घोडे जातात. त्यामुळं उधळले त्यामुळे त्याचं ते कंट्रोल त्यांना ते त्या मानसिकतेमध्ये आणणं गरजेचं आहे की नाही आता प्रशासन नाही आता आम्ही पण आहोत हे त्यांना असं सतत जाणीव करून दिली पाहिजे आणि ते करू. आणि काय असतं की काळ असतो कालखंड असतो काही गोष्टी घडत असतात त्या पुढच्या पिढीला जे असतात ना की शिकवत असतात की असं करू नको म्हणून त्यासाठी काही गोष्टी घडाव्या लागतात ते घडलेल्या आता. अच्छा आता आमचे काय हे बघा सत्ता भारतीय जनता पक्षाची आली कागदावर 100% आली बरोबर एवढं काय त्यांनी आनंदाने हुरळून जायची गरज नाही. आमचा पक्ष नेता सुद्धा राष्ट्रवादीचाच आहे आमचा. खरंय प्रशांत चितोळे राष्ट्रवादीचे आहेत ना त्यामुळं आमची लोक अजितदादांनी सगळीकडे त्यांची लोक ठेवलेली तयार करून पण अति तरबेज लोक तिकडे गेलेले आहेत जरा आम्ही थोडे जरा कमी तरबेज आहे म्हणून आम्ही इथं थांबलो म्हणून आम्हाला आनंद आहे विरोधात बसण्यासाठी. आणि मी असं समजतो की माझा राजकीय जन्म किंवा समाजकारणातला किंवा कला क्षेत्रातला याच्यासाठीच झालेला आहे. मला तुमचा प्रश्न तोच आहे तुम्ही कला क्षेत्रामध्ये 30-40 वर्ष जे काम केलं या शहराला एक सांस्कृतिक मंत्री म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं शहराची वैचारिक जडणघडणीसाठी तुम्ही योगदान दिलेलं आहे. आता महापालिकेच्या माध्यमातून या क्षेत्रासाठी तुम्ही काय करणार आहात का? माझं एक स्पष्ट आहे की सरळ माझं मागणी असणारे महापौरांना असेल किंवा सर्वांनाच असेल सर्वच नगरसेवकांना असेल. एक तर बघा दुर्दैवी शेवटचं पत्र माझं नाट्य संकुलाचं अजितदादांचं आहे. ते शेखर सिंह यांनी मनावर घेतलं होतं. आता हार्डीकर साहेबांनी काय पाहतात त्याच्यामध्ये मला माहित नाही. बरं त्याच्यामध्ये मी तुमच्याकडून काही भीक मागत नाही मी तुमच्याकडून पैसेही मागत नाही मी जागा फक्त हे करतो त्या जागेला 25-30 कोटी रुपये आम्ही जमा करणार आहे. हो आता तुम्ही वेंगसरकर अकॅडमी करताय तुम्ही त्यांना डायरेक्ट दिलेले ना तुम्ही जागा तयार करून दिलेले आम्ही तसं तर नाही मागत पण काय आत्मीयताच नाही हो या लोकांना. म्हणजे तिथे जागा पण वाटतं नाट्य संकुल सगळं दिलंय मी सगळा प्रस्ताव दादांनी दिलाय दादांनी फोन करून सांगितले मी यांना शहरासाठी यांना कारण काय यांचं शहर नाहीये ना हे त्याच्यामुळे त्यांना ती आत्मीयता नाहीये ना सांस्कृतिक धोरण नाहीये. त्यांनी कुणी काही कार्यक्रम घेते काही करते कसंही करते त्याला माहित नाही काही नाही. मग माझं असं मध्ये मला कळतंय का मी पण म्हणत नाही मला कळतंय फार. मग सांस्कृतिक क्षेत्रातले शिक्षण क्षेत्रातले कमिटी करा तज्ञ लोक आहेत ना काम करणारे त्यांना त्याच्यामध्ये घ्या त्यांचं मार्गदर्शन घ्या. तुम्हाला बाबासाहेब आंबेडकरांचा महोत्सव घ्यायचा आहे ना तर बाबासाहेब आंबेडकरांचे थोर विचार हा एक युगपुरुष भारतरत्न माणूस अख्खा देश त्यांच्या विचारावर चालतो. मग काय केलं पाहिजे नेमकं तुम्ही 1 दिवस 2 दिवस 3 दिवस कशाला महोत्सव घेता वर्षभर राबवा ना. खरे मग त्यांची प्रवचन ठेवा वर्गात शाळात. बाबासाहेब आंबेडकर कोण होते त्या नवीन पिढीला तुम्ही महोत्सवाचं 8 दिवसापुरतं मनोरंजन नका करू. बाबासाहेब आंबेडकर काय मनोरंजन महत्वाचं सांगितलं महोत्सवाचं मनोरंजन करू नका फार महत्वाचं बोलला तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा विचार काय मनोरंजन आहे का? नाही असं माणूस परत जन्माला येईल का? मग ते नवीन पिढीला कळायला नको अण्णाभाऊसाठी नवीन पिढीला कळायला नको. खरंय शिवजयंती साजरी करताय छत्रपती तिथे छत्रपतीचं तो नुसतं नावच घेतात हे पण नाही फार महत्वाचं बोललात तुम्ही. त्यामुळे ही कमिटी पाहिजे कमिटी तुम्हाला असायला हवी. काय करायचं वर्ष मी तर बोलतो ना महोत्सवाचं मनोरंजन झालंय फार महत्वाचं सांगितलं तुम्ही. भाऊसाहेब मला एक सांगा आता तुमचा हा शेवटचा प्रश्न तुम्हाला हे सगळं तुम्ही राबवतात तुमच्याकडे जबाबदारी आहे तुम्ही विरोधी पक्षनेते आहात हे सगळं करताना तुम्हाला जो वरतून दबाव आला हो भाऊसाहेब जरा तुमच्या याला ब्रेक लावा त्यावेळेस भाऊसाहेब कुठे असणार आहेत? मला दबाव फक्त सुनेत्रा वहिनी आणू शकतात. मी फक्त सुनेत्रा वहिनी पार्थदादा आणि सुनील तटकरे हे 3 लोक माझे बॉस आहेत. अधिकृत बॉस आहे लिगल बॉस आहे कागदावरती बॉस बरोबर बॉस इज ऑलवेज राईट. ते तर आहे का प्रश्न पण आमचा बॉसच लढून गेलाय ना लढता गेलाय विरोधात बिचारा. त्यामुळे त्यांचा बॉस म्हणजे त्या 3 आमच्या नेत्यांना माहिती ना ह्या बॉसला इथं लढायचंच आहे आम्ही लढणार ना. मला दबाव मी नाही मी आता चिलेकर तुम्ही साक्षीदार आहे आम्ही लढणार दबावाला बळी पडणार नाही. दबाव विभाव त्या गोष्टी सोडून द्या त्या मी आरशात बघून फक्त मीच घाबरतो. हा तुम्ही कमवण्यासाठी आला नाही हे तर नक्की आता काय सांगू शकतो काय कमवायचंय आयुष्य झालं सगळ्या पद्धतीने सगळेजण मार्गी लागलेले आहेत आणि काहीतरी म्हणून काळ वाट पाहत असतो काही गोष्टीची. बरोबर माझं सगळ्या गोष्टी पूर्ण झाल्यानंतर कदाचित परमेश्वराने सांगितलं असेल की नाहीतर लोकांना जसं वय ढळतं तसं काय करावं प्रश्न पडतो. आमच्या पुढे कामं वाढून ठेवलेली. छान. ओव्हरऑल आपण जर पाहिलं भाऊसाहेब बोगळे अगदी मनमोकळेपणाने आपल्याकडे व्यक्त होतात
महापालिका निवडणुकीला सुरुवातीला मुलाखत त्यांची घेतली होती, त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं त्यांनी जिंकून आल्यावर पुन्हा मुलाखत घेईल. पण मला माहित नव्हतं की ते विरोधी पक्ष नेते म्हणूनच आता आपल्या पुढे आले. त्यामुळे या शहराला आता खऱ्या अर्थाने सर्वात मोठा समर्थक विरोधक, एकदा आक्रमक विरोधक, अभ्यासपूर्ण, कुठलीही तिच्यात तडजोड नाही, कोणाच्या दबावाला बळी पडणार नाही, आम्ही लढणार. अजितदादांनी सुरुवातीला या सभांमधून सांगितलं होतं लढा. इव्हन नगरसेवकांना सुद्धा राष्ट्रवादी सांगितलं अरे तुम्ही बोला, लढा, व्यक्त व्हा. आणि सुदैवाने भाऊसाहेब भोईरांसारखं नेतृत्व या सदस्य नगरसेवकांना मिळालेलं आहे. त्याच्यामुळे अपेक्षा आहे की या पुढच्या काळामध्ये पुढची 5 वर्ष महापालिकेमध्ये भाऊसाहेब भोईर विरोधी पक्ष नेते म्हणून, आता 5 वर्ष राहिले तर उत्तमच, म्हणजे ते काय शेवटी त्यांच्या पक्षांतर्गत तो प्रश्न आहे. परंतु तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा आहेत. धन्यवाद. आणि लोकशाही वाचवण्यासाठी तुमच्यासारखी मंडळी या पुढच्या काळात खंबीर विरोधक म्हणून कार्यरत राहतील. लोकशाही वाचवण्याची आमची नैतिक जबाबदारी आहे, पण त्याहून पलीकडे जे लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून तुम्ही नक्की खऱ्या अर्थानं आपली ही जबाबदारी, त्यामुळे आमच्यावर जबाबदारी जर आणि तुम्ही चिलेकर आहात, त्यामुळे तुम्हाला चिलेकरांचा एक जिथं जास्त नाश होण्याची शक्यता असते तिथं अविनाश असतो. त्यामुळे तुम्ही भक्कमपणे आमच्या पाठीशी अशा गोष्टीत राहिलेला आहात. आणि तुमच्या प्रवृत्तीमुळं, वृत्तीमुळं अनेक वर्ष आम्हाला देखील व्यक्त होण्याची खूप मनमोकळेपणाने संधी मिळते. कारण का तुम्ही एकमेव असे काही व्यक्ती बी काही प्रकट जास्त खुल्लं बोलू शकत नाही, पण की तिथं तुमच्याकडे बघून या शहराविषयीचा खऱ्या अर्थानं एक रिस्पेक्टफुल नागरिक आणि पत्रकार आहे असं धन्यवाद वाटतं. आणि तुम्ही आमच्याबद्दल व्यक्त होता, आम्हाला देखील नागरिकांसमोर व्यक्त होणं गरजेचं आहे. कारण का लोक पावत चाललेत असली गोष्ट, लाचारी हे सगळ्यांचं लक्षण बनत चाललेलं आहे. पैसा पैसा करतायत, कशासाठी पैसा इतका करतायत, किती लागतो पैसा, हे एकदा आपण ठरवून घेतलं पाहिजे, विचार करायला पाहिजे त्या गोष्टीवरती. भाऊसाहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.